द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 पार्ट 5. आता आपण सेक्शन 16 पाहणार आहोत. सेक्शन 16 आहे कोर्ट ऑफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट्स. प्रत्येक मेट्रोपॉलिटन एरियामध्ये स्टेट गव्हर्नमेंट इन कन्सल्टेशन विथ हायकोर्ट, हायकोर्टाशी कन्सल्ट करून त्याला योग्य वाटेल, स्टेट गव्हर्नमेंटला योग्य वाटेल इतके मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटचे कोर्ट्स त्यांना योग्य वाटेल अशा ठिकाणी एस्टॅब्लिश करू शकतात. त्यानंतर सबसेक्शन 2 मध्ये सांगितलेले आहे की अशा मेट्रोपॉलिटन कोर्ट्सचे प्रिसाइडिंग ऑफिसर्स हे हायकोर्टाकडून अपॉइंट केले जातात. कोर्ट्स एस्टॅब्लिश केले जातात स्टेट गव्हर्नमेंटकडून आणि त्याचे प्रिसाइडिंग ऑफिसर्स अपॉइंट केले जातात हायकोर्टाकडून. त्यानंतर सबसेक्शन 3 मध्ये असं सांगितलेलं आहे की ज्युरिस्डिक्शन आणि पॉवर ह्या ज्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या आहेत ह्या त्या संपूर्ण मेट्रोपॉलिटन एरियामध्ये ते एक्सरसाइज करतात. सेक्शन 17 मध्ये असं म्हटलेलं आहे चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट अँड ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. या सबसेक्शन 1 मध्ये असं म्हटलेलं आहे की हायकोर्ट हे मेट्रोपॉलिटन एरियामधल्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटला चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून अपॉइंट करतात. म्हटलं सबसेक्शन 2 ला असं म्हटलेलं आहे की हायकोर्ट हे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटला ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून पण अपॉइंट करू शकतात आणि ह्या ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटला चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या काही किंवा सगळ्या पॉवर्स कॉन्फर करू शकतं हायकोर्ट. त्यानंतर सेक्शन 18 आहे स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. तर या सेक्शनचं सबसेक्शन 1 आहे हायकोर्ट सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या रिक्वेस्टमुळे एक कोणत्याही व्यक्तीला, ज्या व्यक्तीकडे रिक्वायर्ड एक्सपिरियन्स किंवा क्वालिफिकेशन आहे ॲज पर रूल्स ऑफ हायकोर्ट, अशा व्यक्तीला स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून अपॉइंट करू शकतं आणि त्याला त्याची ही अपॉइंटमेंट इन रिस्पेक्ट टू केस, पर्टिक्युलर केस और पर्टिक्युलर क्लासेस ऑफ केसेस, म्हणजे विशिष्ट केससाठी ही अपॉइंटमेंट असते किंवा विशिष्ट क्लास ऑफ केसेससाठी ही अपॉइंटमेंट असते आणि त्या केसेस पर्टिक्युलरली त्या मेट्रोपॉलिटन एरियाशी कन्सर्न अशा असतात. याच्या सबसेक्शन 2 मध्ये असे म्हटलेलं आहे की ही जी अपॉइंटमेंट आहे ही फॉर नॉट एक्सिडिंग 1 इयर, 1 वर्षापेक्षा जास्त नसेल अशा पद्धतीची ही अपॉइंटमेंट असते. आणि सबसेक्शन 3 मध्ये असे म्हटलेलं आहे की हायकोर्ट हे जे स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहेत यांना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासच्या काही पॉवर्स, जर त्यांचं मेट्रोपॉलिटन एरियाच्या बाहेर काही ज्युरिस्डिक्शन असेल तर त्या कन्सर्नमध्ये त्यांना अशा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासच्या पॉवर पण ते हायकोर्ट त्यांना देऊ शकतं. त्यानंतर सेक्शन 19 आहे सबऑर्डिनेशन ऑफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. इथं असं म्हटलेलं आहे सबसेक्शन 1 मध्ये की चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हा जो आहे हा सबऑर्डिनेट टू सेशन जज असतो. त्याशिवाय प्रत्येक ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हा सुद्धा सबऑर्डिनेट टू सेशन जज असतो आणि उरलेले सगळे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हे चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटला सबऑर्डिनेट असतात पण अल्टिमेटली अंडर जनरल कंट्रोल ऑफ, सब्जेक्ट टू जनरल कंट्रोल ऑफ सेशन जज. त्यानंतर सबसेक्शन 2 मध्ये असं म्हटलेलं आहे की हायकोर्ट हे एखाद्या ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटचं चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या अंडर किती सबऑर्डिनेशन असणार ह्याचं एक्सटेंट हायकोर्ट डिसाईड करतं. त्यानंतर सबसेक्शन 3 मध्ये असं म्हटलेलं आहे की चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हा वेळोवेळी रिक्वायर्ड, टाईम टू टाईम रिक्वायर्ड रूल्स करून ते रूल्स ह्या कोडच्या कन्सिस्टंट असले पाहिजेत असे रूल्स बनवून डिस्ट्रीब्युशन ऑफ बिझनेस करतं. तर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट्सच्या मध्ये जे काही काम आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन ऑफ बिझनेस करायचं काम हे चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट करतं. तसंच ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटमध्ये सुद्धा ॲलोकेशन ऑफ बिझनेस करायचं काम चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट करतो. त्यानंतर सेक्शन 20 आहे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसंच प्रत्येक मेट्रोपॉलिटन एरियामध्ये स्टेट गव्हर्नमेंट हे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट त्यांना जेवढे योग्य वाटतात तेवढे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट अपॉइंट करतं आणि त्यातील एकाला, वन ऑफ देमला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून अपॉइंट करतं. तसंच स्टेट गव्हर्नमेंट हे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटपैकी एकाला ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून अपॉइंट करू शकतं आणि ते अशा मॅजिस्ट्रेटच्या पॉवर ह्यासुद्धा पुन्हा स्टेट गव्हर्नमेंटकडून ठरवल्या जातात. त्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या पॉवर्सपैकी काही किंवा सगळ्या पॉवर्स ह्या दिल्या जातात ह्या ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला.
त्यानंतर सबसेक्शन 3 आहे की जेव्हा ही अशी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची पोस्ट वेकंट असेल तेव्हा त्या डिस्ट्रिक्टचं एक्झिक्युटिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन हे ज्या पर्सनकडं, ज्या सबसिडिंग अथॉरिटीकडं असेल, ती अथॉरिटी स्टेट गव्हर्नमेंटच्या पुढील ऑर्डर्स येईपर्यंत त्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचे जे काही पॉवर्स आहेत आणि ड्युटीज आहेत त्या ती अथॉरिटी एक्सरसाइज करेल. त्यानंतर सबसेक्शन 4मध्ये असं म्हटलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंट हे एखाद्या सब डिव्हिजनसाठी, डिस्ट्रिक्टमधल्या एखाद्या सब डिव्हिजनसाठी इवन सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटसुद्धा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट सब डिव्हिजनल म्हणून अपॉइंट करू शकतो. त्यानंतर सबसेक्शन 5मध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या कोडमध्ये असं हे सगळं जरी सांगितलेलं असलं तरी ह्याशिवाय स्टेट गव्हर्नमेंट हे कमिशनर ऑफ पोलीस यांच्यावर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटच्या काही पॉवर्स कॉन्फर करू शकतं, पर्टिक्युलरली इन मेट्रोपॉलिटन एरिया. त्यानंतर सेक्शन 21 आहे स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. स्टेट गव्हर्नमेंट हे काही पर्टिक्युलर एरियासाठी स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट अपॉइंट करू शकतात आणि त्यांचे पॉवर आणि त्यांचे फंक्शनसुद्धा स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड करतं. त्यानंतर सेक्शन 22 आहे लोकल ज्युरिस्डिक्शन ऑफ एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. तर सब्जेक्ट टू कंट्रोल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे अल्टिमेट ह्याच्यावर कंट्रोल स्टेट गव्हर्नमेंटचा असतो. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट टाईम टू टाईम हे जे काही सगळे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट्स आहेत यांचा ज्युरिस्डिक्शनचा जो काही लोकल लिमिट ऑफ एरिया आहे हा डिसाईड करतो. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हा एरिया डिसाईड करत असतो सगळ्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचा. आणि असं जरी असलं तरी सबसेक्शन 2मध्ये असं म्हटलेलं आहे की हे जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आहेत ते त्या थ्रूआउट डिस्ट्रिक्ट त्यांचं ज्युरिस्डिक्शन एक्सरसाइज करतात. आता आपण सेक्शन 23 पाहूया, सबऑर्डिनेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट्स. सगळे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट्स अदर दॅन ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सोडून उरलेले सगळे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या सबऑर्डिनेट असतात आणि एखाद्या सब डिव्हिजनमध्ये पॉवर एक्सरसाइज करणारे सगळे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट हे त्या सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटच्या सुद्धा सबऑर्डिनेट असतात. पण ह्या सगळ्यावर ऑफकोर्स जनरल कंट्रोल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा असतो असं सबसेक्शन 1मध्ये म्हटलेलं आहे. आणि सबसेक्शन 2मध्ये असं म्हटलेलं आहे की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हा सगळ्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट्स आणि ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्यामध्ये बिझनेसचं डिस्ट्रीब्युशन किंवा अलोकेशन करण्यासाठीचे रूल्स हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट बनवत असतो.